नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर परिषदेच्या 227 नगर परिषदांसाठी आज प्रचार थंडावलेला आहे. उद्या यासाठी जे आहे ते मतदान पार पडणार आहे. त्याच अनुषंगानं या नगर परिषद निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाने किती जोर लावला, कोणत्या पक्षाने अधिकचा प्रचारावरती जोर लावला आणि त्याचबरोबर कोण कुणावरती भारी पडलेला आहे, हेच आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि या लाईव्ह मध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, मागील महिन्याभरापासून आपण पाहतोय की अगदी प्रचारामध्ये एकमेकांवरती जोरदार हल्ला प्रतिहल्ला या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेला आहे. 227 नगर परिषदांसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडते. आज प्रचार थंडावलेला आहे. कोण कुणावरती भारी पडले म्हणायचं? निश्चित राजरत्न 2017ला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झालेली होती, जी निवडणूक पुढे 2022ला होणं अपेक्षित होतं. मात्र राजकीय ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा मग 3 सदस्य प्रभाग करायचे का 4 सदस्य प्रभाग करायचे, या सगळ्यामुळं न्यायालयीन लढायांमुळं ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पुढे पुढे जात, मग मध्ये कोविडचा काळ देखील होता. या सगळ्यामुळं या निवडणुका पुढे जात 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 रखडल्या. मग आता एक फेज अशी आली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत की नाही. मात्र तेवढ्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला की 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि या निवडणुकांचे निकाल जे आहेत ते देखील लागले पाहिजेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग सुद्धा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं आणि राज्य निवडणूक आयोगाकडून पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्यांची घोषणा केली. 4 नोव्हेंबर 2025ला राज्य निवडणूक आयोगाकडनं पत्रकार परिषद घेत राज्यातल्या 247 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठीचं निवडणूक जे आहे ते जाहीर झालं. निवडणूक कार्यक्रम जो साचेबद्ध कार्यक्रम आहे तो जाहीर झाला. 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज जे आहेत ते दाखल करता आले. त्यानंतर मग अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया असेल, मग अपक्ष उमेदवारांसाठी चिन्ह वाटप असेल आणि त्यानंतर मग प्रचार जो आहे तो खऱ्या अर्थाने सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. प्रचारामध्ये जर आपण पाहिलं संपूर्ण नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रचारांमध्ये, तर या प्रत्येक पक्षाकडनं आपले 40-40 स्टार प्रचारक जे आहेत ते देण्यात आलेले होते. मात्र महायुतीकडनं अधिकचा जोर जो आहे तो या प्रचारामध्ये लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अनेक ट्विस्ट किंवा अनपेक्षित घटना ज्या आहेत त्या देखील घडल्याचं पाहायला मिळालं. मग ज्या 247 नगर परिषदांसाठी निवडणूक आयोगानं घोषणा केलेली होती, त्यातल्या काही निवडणुका पुढे देखील गेल्या. मग पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर नांदेड मधल्या मुखेड आणि धर्माबाद या 2 नगर परिषदांच्या निवडणुका पुढे गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. नंतर बदलापूर आणि अ, अहम बदलापूर मधले आणि अंबरनाथ या 2 नगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि काल जर आपण पाहिलं तर बारामती, फलटण, महाबळेश्वर, मंगळवेढा या ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे गेल्याचं पाहायला मिळालं. आणि आज सकाळी इलेक्शन म्हणजे निवडणूक आयोगाकडनं एक आणखीन एक ऑफिशियल नोटीस निघाली असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये राज्यामध्ये बहुचर्चित अशा गाजलेल्या अनगर नगर परिषद पंचायतीची निवडणूक जी आहे ती सुद्धा पुढे गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं. अर्थात या निवडणुका पुढे गेल्यात म्हणजे उद्याची म्हणजे 2 डिसेंबरला जी होणार होती ती निवडणूक आता 20 डिसेंबर रोजी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकांमध्ये मग 20 निवडणुका पुढे गेल्यामुळं आता उद्या 227 परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी जे आहे ते मतदान होणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने पुण्यातलं माळेगाव असेल, या माळेगावसाठी पहिल्यांदा मतदान जे आहे ते होताना पाहायला मिळतंय. या सगळ्या निवडणुकांच्या प्रचारांमध्ये महायुतीने फार आक्रमक पद्धतीने प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रोजच्या 4 ते 5 सभा ज्या आहेत त्या पाहायला मिळत होत्या. एकनाथ शिंदेच्या ही 4 ते 5 सभा ज्या आहेत त्या पाहायला मिळत होत्या. अजित पवारांच्या सभा ज्या आहेत त्या पाहायला मिळत होत्या. म्हणजे अजित पवारांच्या बाबतीत जर आपण बोललो तर सख्या पुतण्याचं युगेंद्र पवारांचं काल लग्न होतं आणि या लग्नाला उपस्थित न राहता अजित पवार हे प्रचार सभांमध्ये दिसले. मग काल सुरुवातीला अजित पवारांची प्रचार सभा जी आहे ती भोरमध्ये सुरुवात झाली, नंतर दौंड आणि शेवटी माळेगावमध्ये जी आहे ती अजित पवारांची सभा झाल्याचं काल आपल्याला पाहायला मिळालं. एकनाथ शिंदेकडून सुद्धा प्रचाराचा जोर जो आहे तो पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रचाराचा जोर पाहायला मिळाला. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे असतील, रवींद्र चव्हाण असतील, हे भाजपकडनं मैदानात होते. शिवसेनेकडनं गुलाबराव पाटील असतील,
संजय शिरसाट असतील, संदीपान भुमरे खासदार जे आहेत ते असतील, हे सगळे त्यांच्या त्यांच्या पद्धतीत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये नगरपालिका नगरपंचायतींच्या प्रचारांमध्ये दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, रुपाली चाकणकर असतील, हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या त्यांच्या भागामध्ये किंवा पक्षाने नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन परिषद आणि नगरपंचायतींच्या प्रचारांमध्ये सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं. मात्र या सगळ्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी मात्र कुठंच आपल्याला दिसल्याचं पाहायला मिळालं नाही संकेत, प्रचारामध्ये. महाविकास आघाडी तर या प्रचारामध्ये महायुतीपुढे कुठेतरी फिकी पडल्याचं पाहायला मिळालं. परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे महायुतीमध्ये जे मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षांनीच एकमेकांवरती कुरघोड्या केल्याचं या नगर परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. विशेषतः मालवणमध्ये शिवसेनामध्ये राणे बंधूंमध्येच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. थेटपणे स्टिंग ऑपरेशन थेटपणे निलेश राणे आणि थेट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरीच केल्याचं पाहायला मिळालं. अगदी निश्चित राजरत्न म्हणजे पुण्यामधली देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये झालेली आढावा बैठक तुला आठवत असेल, कारण ती आढावा बैठक तूच कव्हर केली होतीस. आणि त्या आढावा बैठकीनंतर ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर आले त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया फार बोलकी होती की जिथे युती म्हणून लढायचं आहे तिथे आम्ही युती म्हणून लढू, मात्र जिथं आमची युती होणार नाही तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू. मात्र ही लढत लढत असताना एकमेकांवर कुठलीही टीका टिप्पणी आम्ही करणार नाही, एकमेकांविरोधात आम्ही बोलणार नाही. आणि देवेंद्र फडणवीसांचंच हे वक्तव्य जे आहे ते कुठेतरी फोल ठरवण्याचं काम या मालवण नगर परिषदेच्या निमित्तानं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कारण मालवणमध्ये आपण पाहिलं तर नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत, मंत्री आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, नारायणराव राणे खासदार आहेत आणि त्यांचेच चिरंजीव ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार असल्याचं पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी मालवण आणि कणकवली नगर परिषदेमध्ये प्रामुख्याने युती व्हावी यासाठी स्वतः नारायण राणे आग्रही राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. नारायण राणेंनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती. मात्र शेवटच्या वेळी कुठे माशी शिंकली हा खरं तर संशोधनाचा विषय. तिथे काही युती झाली नाही, शिवसेना वेगळी लढते, भाजप वेगळं लढतंय. आणि हे सगळं होत असताना निलेश राणेंनी अचानक पद्धतीने भाजपचे जे सगळे तिथले प्रमुख होते आणि नारायण राणेंचे नितेश राणेंचे सुद्धा अतिशय विश्वासू म्हणून ओळखले जाते त्या विजय केनवडेकरांच्या घरी स्टिंग ऑपरेशन केलं. त्या स्टिंग ऑपरेशन मधनं भाजप या निवडणुकीमध्ये कसा पैशांचा वाटप करतंय हे निलेश राणेंनी केलेला आरोप आहे. निलेश राणे ते दाखवल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आरोप केला. रवींद्र चव्हाण इथे आले की लक्ष्मी दर्शन होतं असं निलेश राणे म्हणाले. त्यामुळे निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मुळे मालवणची निवडणूक जी आहे, कणकवलीची निवडणूक जी आहे ती प्रामुख्याने चर्चेमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय लक्षवेधी आणखीन जर लढत आपण बघितली, महायुतीमध्येच कलगीतुरा रंगलाय अशी निवडणूक जर आपण पाहिली तर राज्यात भोर नगर परिषदेची निवडणूक होती की भोर नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार शंकर मांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षामध्ये आहेत आणि माजी आमदार आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आणि आत्ताचे भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे संग्राम थोपटे यांच्या विरोधामध्ये कुठेतरी म्हणजे महायुतीमध्येच टफ फाईट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज भोरमध्ये सभा झाली. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं. भोरमध्ये भाजप नसून थोपटे भाजप आहे असा प्रत्यक्ष टीका जी आहे भाजपवर टीका करताना संग्राम थोपटेंवरची टीका करताना त्यांनी भाजपला मध्ये शंकर मांडेकरांनी ओढल्याचं पाहायला मिळालं. किंवा तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे असल्या तरी मुख्य नेते आमच्याकडे मुख्यमंत्री पदाच्या रूपाने देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने आमच्याकडे आहेत असं चंद्रकांत पाटलांनी केलेलं विधान सुद्धा या भोर नगर परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं होतं किंवा भोर नगरपालिकेच्या प्रचारामध्येच ते केलं होतं. तिसरी जर नगर परिषद आपण पुणे जिल्ह्यातलीच पाहिली की ज्याच्यामध्ये महायुती विरुद्ध कलगीतुरा पाहायला मिळतोय तर ती सासवड आणि जेजुरीची नगर परिषद आहे. कारण इथं भाजप आणि शिवसेना जी आहे ती वेगवेगळी लढताना पाहायला मिळते. त्यामुळे तिथं सुद्धा प्रचारांचा मोठा झंझावात जो आहे तो आपल्याला दोन्ही पक्षांकडनं पाहायला मिळाला. इंदापूर नगर परिषदेची निवडणूक जर राजरत्न पाहिलीस तर इंदापूर नगर परिषदेमध्ये न भूतो न भविष्यती अशा घटना घडलेल्या आहेत. कारण तिथले जे राजकीय विरोधक आतापर्यंतचे मानले जात होते ते हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर एकत्र आलेले आहेत, ते निवडणूक लढवत आहेत.
आणि या आघाडीला तिथं जी काही कृष्णा भीमा विकास आघाडी आहे त्या कृष्णा भीमा विकास आघाडीला पाठिंबा कोण देत आहे तर ज्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडनं ते इच्छुक होते. शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली. ते प्रवीण माने हे तिघे तिथे एकत्र आले. हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर, प्रवीण माने आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत. महायुती म्हणून महायुतीने जेवढा जोर लावला ते म्हणजे त्याच्या निम्मा जोर सुद्धा महाविकास आघाडीने लावल्याचं पाहायला मिळालं नाही. काँग्रेसचे स्टार प्रचारक जे 40 आपल्याला पाहायला मिळाले होते राज्यरत्न, ज्याच्यामध्ये वर्षा गायकवाड होत्या, मुकुल वाक्सनीस होते, किंवा अगदी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले, हे सगळे प्रमुख नेते जे आहेत त्यांच्या भागामध्ये सुद्धा ते प्रचारामध्ये जोर लावताना पाहायला मिळाले नाहीत. ज्या संगमनेर मधनं बाळासाहेब थोरात 7 टर्म निवडून आले, मंत्री झाले, जे बाळासाहेब थोरात या आता स्टार प्रचारक सुद्धा काँग्रेसचे होते, त्या बाळासाहेब थोरातांच्या संगमनेर नगर परिषदेमध्ये तर काँग्रेस निवडणूकच लढवत नाहीये. त्यांनी स्थानिक आघाडीला पाठिंबा दिलाय आणि आमदार सत्यजित तांबे जे आहेत त्यांच्या पत्नी मैथिली तांबे ज्या आहेत त्या ठिकाणी त्या स्थानिक आघाडीच्या माध्यमातून, मला वाटतं संगमनेर विकास आघाडी असं काहीतरी त्यांचं नाव आहे, आणि त्या आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवताना जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. अशा एकंदरीत गोष्टी घडामोडी ज्या आहेत त्या या प्रचाराच्या दरम्यान घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. महायुती म्हणून महायुतीने चांगला जोर लावल्याचं पाहायला मिळालं. मात्र म्हणजे सर्वाधिक सभा जरी पाहिल्या संख्येत तर महायुतीने घेतल्याचं सुद्धा एकंदरीत पाहायला मिळतं. अगदी प्रमुख नेत्यांच्या सगळ्या सभा ज्या आहेत त्या झाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर एकनाथ शिंदेंनी आज एक बोलकी प्रतिक्रिया दिली राज्यातनं. कारण जे काही म्हटलं जातं ना की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. महाविकास आघाडीकडनं स्वतः शरद पवारांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः शरद पवार सुद्धा म्हटले होते की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांच्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या पातळीवर त्या त्या ठिकाणी आम्ही लढत असतो, लढवत असतो. मात्र आज एकनाथ शिंदेनी त्याच्या पुढे जाऊन असं सांगितलं की होय, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, हे काही कोणी नाकारायचं कारण नाही. मात्र कार्यकर्त्यांना बळ देणं हे नेत्यांचं नैतिक कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सभा ज्या आहेत त्या घेताना पाहायला मिळतो. खरं तर आपले कार्यकर्ते टिकवण्यासाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या सगळ्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सुद्धा त्या त्या ठिकाणी अगदी प्रचार सभा जे आहेत ते घेणं महत्वाचं होतं. नेत्यांनी तर घेतलंच नाहीत, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा, आमदार खासदार सुद्धा महाविकास आघाडीतल्या अनेक ठिकाणी आग्रही आपल्याला दिसले नाहीच. त्यामुळं एकंदरीतच महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये होती कुठं असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी सगळी स्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर संकेत, उद्या 227 नगर परिषदांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्याचा निकाल सुद्धा जाहीर होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेवरती नेमकं मतदान कशा पद्धतीने होतं, या मतदानामध्ये काय घटना घडतात, कशा पद्धतीच्या घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण कुणावरती भारी पडतं हे आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.